आजचा आपला टॉपिक आहे नॅशनल ॲसेट पार्ट 2. श्रीराम समर्थ श्रीराम. मरना भला है उसका जो अपने लिए जिए, जीता है वह जो मर चुका इंसान के लिए. इंसान, इंसानियत किंवा माणूसकी म्हणूया हवे तर, काहीही म्हणा, पण येऊन जाऊन विषय येतो माणसाच्या अस्तित्वाचा, त्याच्या एंटिटीचा. आज जगातील जितकाही व्यापार उदीम, करोडोचे ट्रान्झॅक्शन्स जे चालले आहेत ते कशा करता? माणसाच्या भोगा करता, माणसाच्या सुखा करता. सुख मिळण्याची माणसाला उपजतच बुद्धी असते. त्याची शाळा नसते की क्रॅश कोर्सेसही नसतात, नही मॅनेजमेंट स्कूल्स असतात. अगदी लहानसे बाळच बघा ना, हवी ती वस्तू मिळेपर्यंत रडून रडून गोंधळ घालीत असतं. लहानपणी हा हट्ट आईकडून पुरवला जातो, पण स्वतःसाठीच सर्व वस्तूंच्या उपभोगाचा हट्ट जर आयुष्यभर केला तर काय? तर त्यातून निर्माण होतात झगडे, तंटे, कारस्थानं, द्वेष, युद्ध आणि लढाया. मी आणि माझे हा प्रवास आपण आणि आपले या डेस्टिनेशनवर पोहोचला तर सर्वांनाच आनंद मिळतो. समर्थांचे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हेच आहे. पाश्चात्य देशातील थोरो घ्या, कांट घ्या, किंवा आपल्या देशातील शंकराचार्य, श्री समर्थ, विवेकानंद, कुणीही घ्या. त्यांच्या विचारधारेचा प्रवास त्यांच्यापासून सुरू होऊन आपल्यापर्यंत नवे नवे जगातील व्यक्तीपर्यंत अखंड अव्याहत सुरू आहे. यावर समर्थांची फार छान ओवी आहे. समर्थ विशालमती आहेत. ते म्हणतात, वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. आपली वृत्ती इतकी विशाल करावी की ती गॅलेक्सीलाही पुरून उरेल, ब्रह्मांडालाही पुरून उरेल. मतीचा अर्थ हा की ब्रॉड माइंडेडनेस असावा, व्यापक दृष्टिकोन. हा व्यापक दृष्टिकोन आयुष्याच्या उतारावर नाही करता येत. मातीच्या भांड्याला आकार दिला, भाजून झाले आणि आता ते मोल्ड करायचे म्हटले तर अशक्य. पण लुसलुशीत मातीला अगदी लगेच वळवता येते. सांगायचे तात्पर्य, दासबोध किंवा दासबोधातील तत्वज्ञान रिटायरमेंटची कामे म्हणून आयुष्याच्या अजेंडावर शेवटच्याच ठिकाणी टाकलं तर काय होईल? कल्पनाच केलेली बरी. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर शिकता येतेच की, हा युक्तिवाद येईल मनात. पण शिकणे आणि अप्लाय करणे यात अंतर आहे हे विसरून चालायचे नाही. म्हणूनच लहानपणी शिकलेले तरुणपणी आचरण्यास अधिक सोपे जाते. निश्चितच नाही का? इतकी जरी खबरदारी घेतली ना तरी सुखी होता येईल. सुखी होतो खबरदार, दुःखी होतो बेखबर, ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे. आज आपण एक्झॅक्टली याच विषयावर बोलणार आहोत. समर्थांनी स्वतः यौवन अवस्थेमध्ये 12 वर्षे फिरून अखंड हिंदुस्थान पालथा घातला, लोकस्थितीचं निरीक्षण केलं आणि धर्मरक्षणाच्या कामाला लागले. इथे येते त्यांचे गोल सेटिंग. गोल सेट केला. लोकांनी धर्माच्या नावाखाली संन्यास घेऊन मुले बाळे, घर संसार उघड्यावर टाकला होता. कित्येकांच्या स्त्रिया परकीयांनी भ्रष्टवल्या होत्या.
अशा वेळेस नेमके प्रयत्न करणे म्हणजे प्लॅनिंग आलेच. मग काय, मठ स्थापना करून लोकशिक्षणाचे कार्य सुरू केलं. नीतिमान महंतांच्या नियुक्त्या केल्या. हे झाले स्टाफिंग. त्या नियुक्त्यांकरता महंतांना तावून सुलाखून घेतलं जात. सिनियरिटीप्रमाणे महंतपद मिळत नसे, मेरिट बघितलं जायचं. कसे ते सांगते आपणास. वेदांचा, शास्त्रांचा अभ्यास, सदाचरण, नीतिमत्ता, ग्रंथांचा अभ्यास हे सर्व पाहिलं जायचं. त्यावेळेस ग्रंथ बाइंडेड स्वरूपात नव्हते. पेजेस खालीवर कसेही लावलेले सिक्वेन्सनी लावून द्यावे लागायचे आणि जो हे चटकन पटकन करेल त्याची नेमणूक व्हायची. या कामासाठी अभ्यास लागतो. तो असला तरच महंतपद मिळे. आपणास ऐकून आश्चर्य वाटेल, समर्थांनी लहान वयात मुलांना मठाधिपती केले. त्यांनी तसे घडवलेच त्यांना. फक्त मनाशी कल्पना करा, आजची 9 ते 15 वर्षांची मुले आणि ही मठाधिपती मुले. सविस्तरच सांगते. उद्धव स्वामी 9व्या वर्षी टाकळी मठाचे मठाधिपती झाले. दिवाकर गोसावी 10व्या वर्षी महाबळेश्वरचे मठाधिपती झाले. कल्याण स्वामी तर 10व्या वर्षापासून लेखनिक म्हणून समर्थांच्या बरोबर असायचे. दत्तात्रय गोसावी 9व्या वर्षी शिरगाव मठाचे मठाधिपती झाले. दिनकर 15व्या वर्षी तंजावरचे मठाधिपती झाले. वेणास्वामी या 20व्या वर्षी मिरज मठाच्या अधिपती झाल्या. अक्काबाई 12व्या वर्षापासून चाफळ मठ सांभाळू लागल्या, अगदी 80, 82, 85 वर्षापर्यंत. डेलिगेशन ऑफ पॉवर कसे केले असेल त्यांनी तेही पाहू. लहानपणापासूनच त्यांच्या हुशारीला, त्यांच्या कौशल्याला खतपाणी घातले. त्यांना योग्य धडे दिले आणि या मठाधिपतींना संप्रदाय वाढवण्याचा अधिकार दिला. लहानपणापासूनच या मुलांना कम्युनिकेशन स्किल्स, राष्ट्रबांधणी, राष्ट्रप्रेम, नीतिमूल्ये यांची केवळ ओळखच नाही तर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनही करवून दिले. रिपोर्टिंग कसे होते तेव्हा? आज ज्याला आपण अहवाल सादर करणे म्हणतो, रिपोर्ट करणे म्हणतो ते. दरवर्षी मठाधिपतींना समक्ष येऊन समर्थांच्या समोर ॲन्युअल रिपोर्ट सादर करावा लागत असे. समर्थांची शिस्त कठोर होती. समर्थ त्यातील चुकांची सुधारणा करून घेत आणि योग्य असा वचकही ठेवीत. आले की नाही कंट्रोलिंग इथे? केवळ एवढंच नाही तर चांगल्या कामाचा समाजापुढे आदर्शही प्रस्थापित करीत, त्याला प्रोत्साहन देत. हे झाले मोटिवेशन. 400 वर्षांपूर्वी जेव्हा स्त्रियांना पुरेसे हक्क नव्हते, अधिकार नव्हते, तेव्हा समर्थांनी आपल्या कन्येवत असलेल्या वेळेला मठाधिपती तर केलेच, पण उभ्याने कीर्तन करण्याचा अधिकारही दिला. या मठांमध्ये वैयक्तिक प्रपंचापेक्षा राष्ट्रप्रपंचाला स्थान होते. व्यवहारवाद आणि वास्तववाद यांची यथायोग्य सांगड होती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माझे असा वैयक्तिक स्वार्थ नव्हताच. सद्विचारांच्या आणि सत्कृत्यांच्या जणू या पाठशाळाच होत्या. कडक शिस्त, सचोटी, अपार मेहनत आणि राष्ट्रकार्य अशा 4 खांबांवरची ही विद्यापीठे होती. समर्थांचा ओपन माइंडेडनेस खालील ओवीमधनं दिसतो. म्हणून दीर्घ सूचनेचे लोक, त्यांचा पहावा विवेक, लोकांकरिता लोक शहाणे होती. आपल्या महंतांना, खरे तर आपल्या सर्वांनाच
समर्थ म्हणतायत, दूरदृष्टी असणारे लोक कसा विचार करतात ते पाहावे, त्यांच्याकडून शहाणपण शिकावे, दुसऱ्यापासून उत्तम गुण शिकावाच. व्यक्ती संपन्न झाला की पर्यायाने समाज आणि राष्ट्र संपन्न होते. राष्ट्रप्रेमाच्या बाबतीत जपान सारखा सरस देश नाही. स्वामी विवेकानंदही जपानचे कौतुक करताना थकत नाहीत. एक कथा पाहू. एका जपानी जहाजावर काही हिंदुस्थानी विद्यार्थी होते, प्रवास करीत होते. ते ज्या वर्गात होते त्या वर्गाच्या उतारूंना मिळणारे भोजन काही कारणांनी त्यांनी ते नाकारले. सगळे हिंदू म्हणा किंवा हिंदी म्हणा, सगळे हिंदी उतारू उपाशी आहेत. हे जहाजावरील एका गरीब जपानी मुलाच्या लक्षात आले आणि त्याने लगेच त्यांच्याकरता दूध, फळफळावळ खरेदी केलं आणि त्यांना नेऊन दिलं. नेहमीच्या प्रथेप्रमाणे या सर्व मुलांनी त्याचा आदरातिथ्याचा स्वीकार नाही केला, पण नंतर खूप आग्रह झाला म्हणून स्वीकार केला. ज्यावेळी हे हिंदी विद्यार्थी जहाजातून उतरू लागले त्यावेळी धन्यवादपूर्वक ते त्या जपानी मुलाला या सगळ्या फळफळावळांची किंमत देऊ लागले. परंतु जपानी मुलाने ती घेतली नाही. उलट हात जोडून डोळ्यात अश्रू येऊन म्हणतोय कसा, हिंदुस्थानात परत गेल्यावर जपानी लोक इतके बेअकली आहेत हे त्यांना सांगू नका की जहाजाच्या खालच्या दर्जाच्या उतारूंना खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था नसते. ते अशा गोष्टी तिथे कृपया पसरवू नका. आपण जरा विचार करू की एक गरीब मुलगा, जहाजावरील केवळ उतारू, जहाजाच्या व्यवस्थेशी त्याचा खरं तर वास्तविक संबंधही नाही, पण तो आपल्या पदरचे पैसे खर्च करतो काय, यांच्याकरता फळे आणतो काय? का तर देशातील जहाजांना, माझ्या देशाला कोणी नावं ठेवू नये म्हणून. राष्ट्राहून आपण निराळे अशी या मुलाची समजूतच नाही. साऱ्या राष्ट्राचं जीवित ते आपले जीवित ही त्याची दृढमूल समजूत आहे. साऱ्या राष्ट्राशी त्याचे तादात्म्य आहे. केवढे स्वदेश प्रेम हे, हेच तर लोकोत्तर औदार्य.